देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवता. ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, आपला शंभूचा वार. तर त्यानिमित्त आपल्याकडे जी यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे त्यांचे शिव अभिषेक करण्यात आले. आणि त्यानंतर एक सार्वजनिक प्रार्थना असते. जे शिव अभिषेक करतात, जी मंडळी बाहेरगावून दक्षिणा वगैरे पाठवतात, त्यांच्या अभिषेक पूजा केल्या जातात आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. आणि तुमच्यासाठी पण प्रार्थना केली जाते की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहो, सदैव आनंदी राहो, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुमच्या काही इच्छा असतील, काही अपेक्षा असतील, त्या पूर्ण व्हाव्या, आणि तुम्ही घरामध्ये आनंद निर्माण करावा आणि सगळ्यांना आनंद द्यावा, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज आपल्याला महत्वाचं बोलायचंय की प्रत्येक सोमवारी तुम्ही मंडळी मनोकामना पूजा करता. आणि जे मंडळी मनोकामना पूजा करतात, सतत पूजा चालू आहे त्यांच्या, आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत. आज पण लग्नाच्या संदर्भाची ती मनोकामना त्यांची पूर्ण झालेली आहे, लग्न झालं. तर त्यानिमित्त मनोकामना पूजा पूर्ण झाली म्हणून पूजा करण्यात आली, अभिषेक करण्यात आला. तर मंडळी, एक तुम्हाला महत्वाचं सांगायचंय की ज्यावेळेस तुम्ही मनोकामना पूर्ण पूजा करता, तुमच्या घरी करता वाळूचं शिवलिंग बनवून, आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनोकामना पूजा मानलेली आहे, करत आहात, ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर, तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे ओंकारेश्वरास शिव अभिषेक मनोकामना पूर्ण पूजा म्हणून करावी लागते, लक्षात ठेवा. जर तुम्ही अशी पूजा नाही केली, तुमची मनोकामना पूजा नाही झाली, तर पुढे काही व्यत्यय होईल, काही समस्या निर्माण झाली तर त्याची जबाबदारी माझ्याकडे नाही, मी सांगून ठेवतो. कारण खूप मंडळी पूजा करतात, मनोकामना पूर्ण होते जी कुठल्याही संदर्भात, आणि बऱ्याच वेळेस त्यांच्याकडून पुन्हा ओंकारेश्वरास समजा पूजा, मनोकामना पूजा केली जात नाही. येऊन त्यांचा जे अभिषेक असतो तो केला जात नाही. त्यानंतर खूप जणांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि परत पुन्हा आमच्याकडे येतात की असं व्हायला लागलं म्हणून. तर असा नियम असतो की ईश्वराला आपण काही गोष्टी मागतो, आपल्या मनाच्या इच्छेबद्दल, आम्हाला हे हो दे, ते हो दे. त्याच्या बदल्यात काय करायचं असतं, ईश्वराला काय लागतो का, पैसा अडका लागत नसतो, काही नसतो. पण ईश्वरातला एक बाबा आपण धन्यवाद जसं बोलतो, एखाद्या माणसानं आपलं काम केलं तर आपण त्याला सहजरित्या धन्यवाद बरं का, तसं ईश्वराला धन्यवाद द्यावा लागेल का नाही आपल्याला. जे आपली समस्या होती ती दूर झाली म्हणून ईश्वराला धन्यवाद, म्हणजे त्याची पूजा करणे, त्याला प्रसन्न करून घेणे, त्याला आनंदी ठेवणे. का तर ईश्वरा, तू मला हे जे समस्या होती ती तू दूर केलीस, माझे काम जे आहे ते पूर्ण झाले, त्याबद्दल मी तुझी पूजा करतो, अभिषेक करतो, तुझा आशीर्वाद सदैव असू दे माझ्या पाठीशी, असं म्हणून आपल्याला पूजा करावी लागेल. आणि हे नाही केल्यानंतर मग ईश्वर कोपू शकतो. कुणाला विवाह होतो, मला तुमच्या बाळांना समजा बाळानं मागितलंय, मम्मी मला एक चॉकलेट दे बरं का, मी तुझं काम, आणि बाळानं समजा तुम्ही चॉकलेट देऊन बाळानं काम नाही केलं तर तुम्ही संतापता का नाही त्याच्यावर. तोच प्रकार असतो. ईश्वर म्हणजे आपले आई वडील बाप आहे, सगळेच आहेत, आणि त्याला काही गरज नसते, पण तुम्ही त्याला लालूच दाखवलेली असते. तर ते लालूच ते पूर्ण करावे लागते, द्यावं लागतं, करावं लागतं ते, असं विसरायचं नाही. कारण खूप मंडळीच्या प्रत्येक सोमवारी 1-2 जणांच्या तरी पूजा असतात सारख्याच, म्हणजे म्हणून मी सांगत असतो तुम्हाला. तर तुम्हाला एवढंच सांगू शकतो आज की तुम्ही मनोकामना पूजा मांडताय
आणि ती मनोकामना पूजा मांडल्यानंतर तुमची मनोकामना ही 100% पूर्ण होणार आहे. हं? हां, आज ना उद्या उशीर लागेल, मागे पुढे होईल, पण तुमची इच्छा, तुमची काय जे आहे ते पूर्ण होणार आहे आणि होणार असल्याने तुम्ही सतत करावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मंडळी, मी जास्त लांबवत नाही, कारण आज सोमवार आहे, माझ्या मागे काम आहे जरा. परगावून लोक मला भेटायला येतात, कारण मी एक सोमवार हा ठेवलेला आहे. प्रत्येक महिना जसे आपले सोमवार येतात, तसे आपला 8 दिवसाचा हा सोमवार मी स्पेशल लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, काही त्यांच्या समस्याबद्दल काही माहिती देण्यासाठी हा सोमवार हा दिवस ठेवलेला आहे. आणि प्रत्येक सोमवारी बरेच लांबून ही लोक येतात. पण एवढंच की तुम्हाला सांगतो, जर दुरून यायचे असेल तर मला आदल्या दिवशी फोन करून सांगायचं, तुमचं नाव नोंदणी करून घ्यायची, म्हणजे तुमची वाट बघता येते मला. हं? तर तुम्हाला जरी काही समस्या असतील, काही असेल, तुम्हाला जर प्रत्यक्ष मला भेटायचं असेल, बोलायचं असेल, सही गोष्टी सांगायच्या असेल, तर तुम्ही अगोदर संपर्क करा. मी प्रत्येक सोमवारी आपल्या मंदिरामध्ये असतो तुमच्या समस्या सोडवण्यासाठी. तर असो, आपला आता जास्त वेळ घेत नाही, वेळ मला पण झालेला आहे, तर मी आपला निरोप घेतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.